परमात्मा सर्वत्र आहे हे दाखवल्यानंतर बंकटलाल आणि दामोदर कुलकर्णी महाराजांचे चरण स्पर्श करण्यासाठी वाकले. पण काही काळाच्या आतच महाराज सुसाट धावत नजरेआड झाले. त्या दिवसापासून बंकटलालांच्या मनात एकच विचार होता, महाराज पुन्हा कधी भेटतील. त्यांनी गावभर खूप शोध घेतला, पण महाराज कुठेच दिसले नाही. अस्वस्थ झालेल्या बंकटलालांची एके दिवशी भेट झाली पितांबर शिंपी यांच्याशी. बंकटलालांनी त्यांना महाराजांविषयी सर्व सांगितले आणि मग दोघेही महाराजांच्या शोधाला लागले. शेवटी त्यांना महाराज दिसले, लिंबाच्या झाडाखाली शांत बसलेले. महाराज दिसतात बंकटलाल आनंदाने धावत त्यांच्याकडे गेले. ते म्हणाले, महाराज तुम्हाला काही खायला आणू का? महाराज शांतपणे म्हणाले, माळिनीच्या घरची चून भाकरी आण. आज्ञा होतात चून भाकरी आणली गेली. महाराजांनी ती खाल्ली. मग त्यांनी पितांबर शिंप्याकडे पाहून सांगितले, हे भोपळ्याचे भांडे घे आणि नाल्याचेच पाणी भरून आण. पितांबर शिंपी विचारात पडले, नाल्याचे घाण पाणी महाराजांसाठी कसे आणायचे? पण महाराजांची आज्ञा असल्याने त्यांनी भांडे नाल्यात बुडवले आणि मग घडले एक आश्चर्य. भांडे वर काढले तर ते स्वच्छ पाण्याने भरलेले होते. पुन्हा भांडे बुडवले तर पुन्हा तेच. पितांबर शिंपी महाराजांच्या या लीलेने अवाक झाले. महाराज शांतपणे ते पाणी प्यायले. त्यानंतर त्यांनी बंकटलालांकडे सुपारी मागितली. बंकटलालांनी प्रेमाने सुपारी आणि 2 तांब्याचे पैसे महाराजांना अर्पण केले. पण महाराज म्हणाले, या नाण्याची मला गरज नाही, ते तुमच्या व्यवहारासाठी आहे. मी भावभक्तीच्या नाण्यावरच संतुष्ट असतो. आणि पुढे महाराज बंकटलालांना म्हणाले, तुझ्याकडे ते नाणं होतं म्हणूनच आपली पुन्हा भेट घडली. या गोष्टीचा नक्की विचार कर. असे म्हणून महाराजांनी त्या दोघांनाही देवळात चालू असलेले कीर्तन ऐकण्यासाठी पाठवून दिले. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की फॉलो करा.